संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आज पुण्यामध्ये दाखल होत आहे आणि पुण्यातील भवानी पेठमधल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आज माऊलींचा मुक्काम असणार आहे। खरं तर गेल्या वर्षी याच पालखी स्थळावरून बराच वाद आहे तो झालेला होता, कारण जागा ही अतिशय कमी असल्यामुळे इथं वारकऱ्यांची त्याचबरोबर भाविकांची सुद्धा गैरसोय होत होती आणि त्यामुळे हा जागेचा वाद होत होता। खरं तर पालखी संस्थांकडून या मुक्कामाचं स्थळ बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या, मात्र या मंदिर प्रशासनाकडून त्याला विरोध करण्यात आला। पुणेकरांनी विरोध केला आणि त्यानंतर यावर तोडगा काढण्यात आला आणि आता आपण पाहतोय हे समोरचं जे दृश्य आहे, या आधी या ठिकाणी एक मंदिर होतं, ते मंदिर आता पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे आणि एक मोठी प्रशस्त अशी जागा आहे ती करण्यात आलेली आहे। खरं महानगरपालिकेने हा जागेचा वाद हा मिटवलेला आहे आणि त्यामुळे आता भव्य असं मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि याच ठिकाणी माऊलींची पालखी आहे ती आज संध्याकाळी मुक्कामी असणार आहे। खरं तर गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे, ज्या वेळेस माऊलींची पालखी ही पंढरीकडे जात असते त्यावेळेस आपण पाहिलं की याच भवानी पेठेतल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये माऊलींच्या पालखीचा मुक्काम असतो। 2 दिवस या ठिकाणी मुक्काम असतो आणि त्यामुळे मोठी तयारी आहे ती महानगरपालिका आणि पुणे पोलिसांकडून करण्यात आलेली आहे। हा संपूर्ण परिसर आपण पाहतोय की पाऊस असल्यामुळे सुद्धा पूर्णपणे मंडप आहे तो टाकण्यात आलेला आहे आणि भाविक वारकऱ्यांसाठी जी दर्शनाची रांग आहे ती सुद्धा प्रशस्त अशी करण्यात आलेली आहे। माझ्या उजव्या बाजूला आपण पाहतोय की वारकऱ्यांची आणि पुणेकरांची कुठेही दर्शनासाठी गैरसोय होणार नाही यासाठी भव्य अशी दर्शन रांग आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे। महानगरपालिकेने खरं तर हा वाद आहे तो सोडवलेला आहे। अगदी मुख्यमंत्र्यांच्या दरबारी हा वाद गेलेला होता, कारण हे पालखी स्थळांचा जो मुक्काम आहे तो बदलण्यात यावा अशी मागणी खरं तर आळंदी देवस्थानकडून करण्यात येत होती, मात्र या पालखी विठोबा मंदिराने त्याला विरोध केलेला होता आणि अखेर त्यावर तोडगा निघाला आणि आपण पाहतोय जे छोटं मंदिर होतं या ठिकाणी ते आता तोडण्यात आलं असून पूर्ण भव्य मंडप आहे तो साकारण्यात आलेला आहे, जेणेकरून पालखीसाठी येणाऱ्या माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी। आणि आता तयारी आपण पाहतोय की पूर्णपणे झालेली आहे, भव्य असा मंडप साकारण्यात आलेला आहे। त्याचबरोबर CCTV फुटेज आहे ते सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत। CCTV लाईट्स, विद्युत रोषणाई आणि फुलांची आकर सजावट आहे ती सुद्धा करण्यात आलेली आहे आणि अवघ्या पुणेकरांना आता प्रतीक्षा आहे की माऊलींच्या पालखीचा आता पुण्यामध्ये कधी येणार आहे, कारण की वर्षानुवर्षांची जी परंपरा आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज या दोन्ही पालख्या आज पुण्यनगरीमध्ये दाखल होत आहेत आणि त्याचं स्वागत करण्यासाठी पुणे महानगरपालिका सुद्धा सज्ज आहे। पोलिसांचा बंदोबस्त सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात आहे आणि याच भवानी पेठ मधल्या पालखी विठोबा मंदिरामध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखीचा मुक्काम असणार आहे आणि उद्या दिवसभर वारकरी आणि पुणेकरांना सुद्धा माऊलींचं दर्शन घेता येणार आहे आणि दुसऱ्या दिवशी आपण पाहिलं की पालखी सासवडच्या दिशेने प्रस्थान करणार आहे। कॅमेरामन रोहित वनकट्टेसह अमोल धर्माधिकारी, LS मराठी, पुणे।